माझं किचन स्टार्ट. म्हणजे मी फुल किचनची व्हिडिओ नाही घेतली आहे बिकॉज मी ही व्हिडिओ रात्री घेतली होती. सो पूर्ण व्हिडिओ नाही घेतली बिकॉज देवाऱ्याची व्हिडिओ मला घ्यायची होती. बिकॉज आमचं किचन पण म्हणजे देवाराही सुद्धा किचनमध्येच आहे. बट म्हटलं की पहिला एक बनवूयात आणि एक फुल व्हिडिओ बनवूयात प्रॉपर. म्हणजे हे याच्यामध्ये केशूच्या मुगाची डाळ किंवा केशूचे काजू बदाम वगैरे त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे मध आहे गावातून स्पेशली जे असतं ना ॲक्च्युअल मध ते वालं. आणि हे तुपाचे 2 डबे आहेत. एक आमचा डब्बा आहे आणि एक केशूचा डब्बा तुपाचा वेगळा ठेवला आहे. त्यात तांदूळ आहे, केशूचा तांदूळ आणि आमचा तांदूळ म्हणून त्याचं दोन्ही दिसून येईल. म्हणजे दोघांचे तांदूळ आहेत असं. पोहा पोहे हे वगैरे म्हणजे मी लिहून ठेवते. कधी कधी चिट्ट्या चेंज करते. ते बारकोड स्कॅनर जे असतं ना ते आहे. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि ह्याच्यामध्ये असं म्हणजे बाकीच्या other गोष्टी साखर हे तीन ते चिट्ट्या लावून ठेवलेले असतात मी. बिकॉज कधी कधी ना आपण चेंज केल्यानंतर कळत नाही. हा पहिला रॅक इथे मी डब्बे ठेवलेत. म्हणजे आपले ह्यांचे टिफिनचा डब्बा आहे आणि बाकी मसाले वगैरे जे असतात ते ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये ग्लासेस आहेत, तांब्या आहे आणि बोलतात ना डब्यांची झाकणं वगैरे जे असतात ते आहे. हे ॲक्च्युली ओपन होत नव्हतं. हे मी आत्ता पूर्ण ओपन केलं. थोडंसं म्हणजे ओपनिंगला थोडासा त्रास होता याला. बघा असे थोडे लागतही नाही प्रॉपर. हे खाली डब्बा आहे 2. म्हणजे मला स्पेस खूप आहे, माझ्याकडे जागा खूप आहे आणि माझं सामान खूप कमी. म्हणजे मी काढलंच नाही आहे सामान. हे मीठ आणि हे खडा नमक आणि त्याच्यामध्ये मसूरची डाळ आहे आणि बाकी जिरा वगैरे हे सगळ्या गोष्टी मी असं ठेवल्या आहेत. हा एक्स्ट्रा स्टॉक आहे. म्हणजे कप आहेत त्याच्यामध्ये, वाट्या आणि आपले रेग्युलर जे चमचे वगैरे सगळं म्हणजे असं अस्ताव्यस्त जसं आहे तसं दाखवते मी. हे सर्व मीठ साखर सगळ्यावरती म्हणजे मी लिहून ठेवते. म्हणजे इन केस कोणी अननोन पर्सनही आला आपल्या घरी आणि त्याला एखादी गोष्ट हवी असेल तर तो स्वतःहून घेऊ शकतो. हे जे ग्रीनवाले डबे आहेत काचेचे डब त्यात फक्त केशवाचं सामान आहे म्हणून त्याच्यामध्ये माहिती म्हणून त्याला काय लिहिलं नाही. हे प्लेट्स ताटव हे इथे डबल बाटला केलेला आहे आता, पण तो अजून मी ठेवला नाही दुसरा बाटला. ह्यात सगळं इतकं आणि एखादं सामान काढायचं म्हटलं की सगळं काढावं लागतं. त्याच्यामध्ये जे न लागत नाहीत. आता इडली खूप दिवसांनी करतो त्याच्यासाठी म्हणून ते ठेवलेले आहेत. हे धने पावडर, लाल तिखट, काळं तिखट, फुटाणे वगैरे सगळं ह्याच्यामध्ये आहे. हातही मला खूप स्पेस आहे. म्हणजे मी इतकं स्पेस कंझ्युम नाही केलं आहे बिकॉज माझं सामान कमी आहे म्हणून. आणि हे आंबी हळद आणि तुरटी पावडर आहे. हे मला दिवे मला सगळ्या धुवायचे होते. हे बेसिनच्या इकडे म्हणजे आहे काही गोष्टी. म्हणजे मला उद्या भांडी धुवायचे त्या गोष्टी आहेत. म्हणजे आता गरम करून ते पाणी टाकून ठेवलेलं आहे असं. हे अशा पद्धतीचं आहे. आणि हे इथं डायनिंग टेबल आहे देवाऱ्याच्या समोर म्हणजे किचनमध्येच. इथे मी सगळं जेवण वगैरे बनवून इथे ठेवते ह्याच्यामध्ये.